Someone has tried to open the door of hell in your basement. कुणीतरी सैतानाला निमंत्रण धाडलंय. फादर फ्रान्सिसचे हे शब्द ऐकताच साऱ्यांच्या नजरा सॅम्युएल आणि माझ्याकडे वळल्या. अर्थात आम्हा दोघांपैकी कुणीतरी ते केलं असणार असा आरोप त्या नजरांमध्ये नव्हता. पण तुम्ही दोघं इथे असताना कुणी आणि कधी हे सर्व केलं हा प्रश्न मात्र स्पष्ट दिसत होता. मला तर अजूनही फादरच्या बोलण्यावर संशय येत होता. उगाच मोठं संकट येणार आहे असं घाबरवून सोडायचं, काहीतरी अनाकलनीय धार्मिक सोपस्कार करायचे आणि मोठी देणगी वसूल करायची हा उद्योग शेकडो वर्ष जुना होता. मी नास्तिक नव्हतो, पण कर्मकांडावर माझा विश्वास नव्हता. साधू, बैरागी, भिक्षुक आणि अघोऱ्यांसोबतही मी राहिलो होतो, पण ते काही त्यांची गुप्त विद्या शिकण्यासाठी नाही तर आत्मिक शांती मिळवण्यासाठी. कदाचित त्यांच्यासोबत राहिल्यामुळेच माझा धर्माबद्दलचा दृष्टिकोन अधिक विस्तृत झाला होता. अधम माणसाला काबूत ठेवण्यासाठी देवाचा कोप, नरक वगैरे संकल्पना महत्त्वाच्या होत्या, पण सरसकट सगळ्यांनाच पापपुण्याची भीती दाखवून न पेलवणाऱ्या कर्मकांडात गुंतवून ठेवणं योग्य नाही या मताचा मी होतो. तरीही फादर फ्रान्सिस सारख्या अनुभवी आणि प्रख्यात धर्मगुरूंवर अविश्वास दाखवणेही योग्य नाही हे उमगून मी विचारलं, फादर, खरंच नरक आणि सैतान या संकल्पना अस्तित्वात आहेत का? आजच्या विज्ञान युगात या गोष्टींवर विश्वास बाळगणं कितपत योग्य आहे? तुझा देवावर विश्वास आहे का? त्यांनी माझ्या प्रश्नाला उलट प्रश्न केला. मी होय म्हटलं. का? त्यांनी रोखून विचारलं. तू देवाला पाहिलंस का? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जो जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ असतो आणि जे निर्माण केले जाते त्याचा शेवटही ठरलेलाच असतो. पूर्ण जगच निसर्ग नियमांवर चालते. तरीही हे सर्व देवच करतो, तोच करता करविता आणि विनाशक आहे असं आपण मानतो ते का? मी निरुत्तर झालो होतो. मग त्यांनीच उत्तर दिले, कारण आहे फेथ, श्रद्धा. श्रद्धेतूनच भक्ती जन्माला येते आणि भक्ती कुणाची करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही लोक देवाची भक्ती करतात तर काही सैतानाची. आता सैतानाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न असेल तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. हे युनिवर्स नेहमीच परस्पर विरोधी वस्तूंनी बनलेलं आपल्याला दिसतं. आग आहे तर पाणी आहे, उंचच उंच पर्वत आहेत आणि खोल दर्याही, गरीब श्रीमंत, सत्य असत्य, प्रकाश अंधकार, तसेच देव आणि सैतान सुद्धा. मला त्यांचं म्हणणं पटत होतं, पण तरीही मनातले प्रश्न मात्र संपत नव्हते. मग फादर, आमच्याच बंगल्यात हे सगळं कोण आणि का करेल? सैतानाला बोलावून एखाद्याला काय मिळणार आहे? काही उत्तरं तुमची तुम्हालाच शोधावी लागतील, असं म्हणून ते उठले आणि बाहेर जाऊ लागले. जोसेफ काका त्यांना सोडायला गाडीपर्यंत गेले. मला तुझ्याशी बोलायचं आहे, जरा येतोस का? जेनीने कठोर आवाजात म्हटलं. तिचा असा नूर मी प्रथमच पाहत होतो. एक अनामिक दडपण घेऊन मी तिच्या पाठोपाठ बंगल्याबाहेर गेलो. जोसेफ काका फादरना आपल्या गाडीने चर्चपर्यंत घेऊन गेले होते. सॅम्युएल आत किचनमध्ये व्यस्त झाला. आता बंगल्याबाहेर फक्त मी, जेनी आणि समुद्र यांच्याशिवाय कोणीच नव्हतं. शांततेला फक्त लाटांचा आवाज छेद देत होता. ती काही वेळ त्या लाटांकडे पाहत गप्पच बसली. तेवढी शांतताही मला असह्य झाली. मी अधीर होत विचारलं, काय झालं? माझ्याकडून काही चुकलं का? तू काय लपवतोयस? तिने तडक प्रश्न केला. मी भांबावूनच गेलो. म्हणजे? मी विचारलं. तू स्वतःलाच विचार. मागच्या महिनाभरात तू कितीदा रात्री झोपायला घरी आला आहेस? जेव्हा कधी आलास तेव्हाही मी तुला मध्यरात्री उठून अंगणाची मागची भिंत पार करून रानात शिरताना पाहिलंय. हे हॉटेल पाहिल्यापासून तर तुला वेडच लागलंय. कामाची पॅशन समजू शकते, पण तू चालवलायस तो चक्क वेडेपणा आहे. कामे नसतानाही तहानभूक विसरून तू इथे पडलेला असतोस. इथल्या भुताटकीचं अस्तित्व जाणीवपूर्वक नाकारतोस. वेळी अवेळी न सांगता गायब होतोस.
हॉटेलातही तू रात्री पूर्ण वेळ बिछाण्यात नसतोसच, मी सॅम्युअलला विश्वासात घेऊन विचारलंय. त्यानेही तुला भररात्री उठून फिरताना पाहिलंय, कधी हॉटेलमागच्या रानात तर कधी चक्क बेसमेंटमध्ये. महिना दीड महिन्यांपूर्वी तू एकदा घरी झोपायला आला होतास. तहान लागली म्हणून मी उठले आणि किचनमध्ये गेले. तिथल्या खिडकीतून मी तुला मागची भिंत ओलांडून रानात जाताना पाहिलं. ते मागचं रान अतिशय निबिड आहे. तिथे दलदल, खारफुटी वगैरे आहे, पण तेवढं जर कोणी पार करू शकलं तर थेट आपल्या हॉटेलच्या मागेच पोचेल. तुला ती वाट कशी माहीत? सॅम्युअलने तर एकदा तुला चक्क अंगाला राख लावून बेसमेंटमध्ये ध्यानस्थ बसलेलं पाहिलंय. हे सर्व काय चाललंय? तू कोणते रिच्युअल करतोयस? तू कुठल्या कल्टचा फॉलोवर तर नाहीस ना? प्लीज एक्सप्लेन मी, आणि मला खात्री करून दे की त्या लहान मुलांच्या सॅक्रिफाईस मागे तुझा काही हात नव्हता. तिला सगळं कळलं होतं. मी खूप लपवण्याचा प्रयत्न केला, पण सत्य लपत नाही. जेनी रडण्याच्या बेतात होती. तिच्या माझ्यावरील उत्स्फूर्त प्रेमाला, विश्वासाला मी अपात्र ठरलो होतो. या वेळेला मी तुला काहीही सांगू शकत नाही जेनी, कारण मी काय करतोय हे माझं मलाच नीट उमगत नाही आहे. पण एक मात्र नक्की की कुठलीही वाईट गोष्ट मी माझ्या हातून कधीच घडू देणार नाही. यू मस्ट ट्रस्ट मी. मी तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण मला झिडकारून ती तिथून जाऊ लागली. प्रूव्ह मी यू आर नॉट अ डिमन. हे एकच वाक्य बोलून ती गेट बाहेर पडली. तूच सैतान नाही हे सिद्ध कर. दिवसभर तेच वाक्य माझ्या मनाला सल बनून बोचत होतं. पश्चिमेकडून येणारं वादळ आता किनाऱ्याच्या आणखी जवळ पोचलं होतं. दिवसभर आकाश स्वच्छ निरभ्र असायचं, पण कातरवेळी मात्र एक अपशकुनी लालसर प्रकाश क्षितिजापासून किनाऱ्यापर्यंत पसरलेला असायचा. काहीतरी मोठं संकट येणार याची ती खूण असावी. जोसेफ काकांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच सैतान माणसात घुसला असावा. असे उत्पात जगभर घडत होते. निरनिराळी संकटे धडकत होती. वणवे, भूकंप, ढगफुटी, टोळधाडीच्या बरोबरच आता चीनमध्ये कुठल्या तरी महामारीने डोके वर काढले होते. ही महामारी लवकरच संपूर्ण जगभर पसरेल आणि कोट्यवधी लोक तिला बळी पडतील असे जाणकारांचे म्हणणे होते. त्यात हे येऊ घातलेले चक्रीवादळ, मागच्या 100 वर्षातील पश्चिम किनाऱ्यावर येऊन धडकणारे हे सर्वात मोठे आणि उग्र वादळ असेल असे हवामान खात्याने सांगितले होते. किनारी भागात राहणाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता. या वादळाचे नामकरण निसर्ग असे करण्यात आले. एकाएकी देशातही सामाजिक शांततेचा पार फज्जा उडाला होता. दंगली, जाळपोळ, मॉब लिंचिंगच्या घटना सामान्य वाटू लागल्या. दिवसागणिक बलात्कारांच्या बातम्या कानावर पडू लागल्या. पीडितांच्या निर्घुण हत्या होत होत्या. अचानक लोक अशी का वागू लागली हे मोठे कोडेच होते. जणू लोकांच्या अंगात कलीच शिरला होता, पण कल्की मात्र जन्म घेत नव्हता. वादळाची पूर्वसूचना आणि किनारी सखल भाग खाली करण्याचा इशारा मिळताच काकांनी मला हॉटेलातून घरी येण्यास सुचवले. पण मी हॉटेल सोडून आता कुठेच जाणार नव्हतो आणि सॅम्युअलही हॉटेल सोडायला तयार नव्हता. शिवाय घरी जाऊन मला जेनीच्या पुढे वावरणंही कठीण झालं असतं. रिकाम्या वेळेचा उपयोग करावा म्हणून मग मी या पोर्तुगीजकालीन वास्तूचा इतिहास धुंडाळायचा ठरवलं. गोव्याच्या जुन्या लायब्ररीज, कार्यालये फिरून जुनी कागदपत्रे जमवली. मग प्रसिद्ध मंदिरांना भेटी देऊन गरुड पुराण वगैरे ग्रंथही आणले. हॉटेलच्या हॉलमध्येच टेबल टाकून अभ्यास सुरू केला. संशोधन पुढे सरकत होतं तसा एका भयानक रहस्यावरचा पडदा दूर हटत होता. त्या शोधकार्यात मी इतका गुंतलो की वेळ काळाचे भानच राहिले नाही. चहापानासाठी किंवा जेवणासाठी सॅम्युअल विचारायला आला की मी त्यावरच चिडायचो. शेवटी त्याने जे केलंय ते निमूटपणे माझ्यासमोर आणून ठेवायला सुरुवात केली. मी जमेल तसं खायचो, नाहीतर पडून राहायचो. सॅम्युअल आपलं काम आवरून हॉटेलातच कुठेतरी काही ना काही करत राहायचा. मध्यंतरी फादर फ्रान्सिसकडून निरोप मिळाला. चीनमधून फैलावलेल्या महामारीने आता युरोपातही हातपाय पसरवायला सुरुवात केली होती. इटलीची अवस्था तर अतिशय बिकट होती. मृतदेह ठेवायलाही जागा मिळेना. अशा अवस्थेत चर्चच्या आर्चबिशपनी या प्रकरणात काहीही मदत करायला असमर्थता दर्शवली होती. काशीच्या पंडितांकडूनही काही सकारात्मक प्रतिक्रिया मिळाली नव्हती. सर्वत्र गोंधळ, घबराटीचे वातावरण होते. माझ्या संशोधनासाठी मात्र हेच वातावरण अनुकूल होते. कधीही येऊन ठेपणारे वादळ आणि घोंगावणारा समुद्र,
पर्यटकांविना चिडीचूप झालेला किनारा आणि उंचवट्यावर भूतासारखा बसलेला आमचा जुनाट बंगला दर्यासारंग. त्या दर्यासारंगच्या पोटात इतर दुनियेची बिलकुल पर्वा न करता मी वाचनात गढलो होतो. वादळी हवामानामुळे दिवे बहुधा नसायचेच. फक्त दोघांसाठी जनरेटर चालू करून इंधन वाया घालवणंही परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून मेणबत्तीच्या जेमतेम उजेडातच मी काम चालवत होतो. सॅम्युएलचीही काही तक्रार नव्हती. जसजसं मी वाचत गेलो तसतसं मला कळत गेलं आणि जसजसं मला कळत गेलं तसतसं या विषयावर आणखी वाचण्याची हाव वाढली. मग मी डाटेचं इन्फर्नोही मागवलं. जगातल्या प्रत्येक धर्मात नरक नावाची संकल्पना जवळपास एकसारखीच आहे. पृथ्वीच्या पोटातील पाताळ लोकात हा नरक असतो. सर्व दृष्टात्मे मरणोपरांत तिथेच पोचतात. ख्रिस्ती धर्मात 7 नरक सांगितले जातात. हिंदू धर्मात 7 पाताळांबद्दल माहिती मिळते, पण नरकांची संख्या मात्र वेगवेगळी आढळते. प्रत्येक नरकाचा एक राजा असतो. हा राजा म्हणजेच सैतान. प्रत्येक सैतानाचे नाव वेगवेगळे. त्यांचे दुर्गुण हीच त्यांची ताकद. प्रत्येक सैतान हा कुठल्या न कुठल्या मानवी विकारांचा प्रतिनिधी. या सैतानांना प्रसन्न केल्यास ते अलौकिक शक्ती, अमर्यादित धन, चिरतारुण्य वगैरे बहाल करतात. पण त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते. काही गुप्त अनुष्ठाने करून या सैतानांना पृथ्वी तलावर पाचारणही करता येते. त्यासाठी नरबळी वगैरे द्यावे लागतात. पण असीमित शक्तीसाठी, संपत्तीसाठी हपापलेला मनुष्य असे अधम कार्य बिनदिक्कतपणे पार पाडू शकतो. परंतु भूतलावर आलेला सैतान मग कुणाचाही गुलाम राहत नाही. तो देवांचा शत्रू. मग देवाला मानणाऱ्या मनुष्यांचा तो देवावरून विश्वास उडेल अशी कृत्ये करू लागतो. वणवे पेटतात, वादळे येतात, प्रपातासारखा पाऊस कोसळतो, उभं पीक टोळधाडीने संपतं, अन्नान्न दशा होते. मनुष्याच्या मनात विकारांचा ज्वालामुखी फुटतो. हिंसा, बलात्कार, हत्या वाढू लागतात. पण हा अंत नसतो. ही तर फक्त सुरुवात असते. 6 पाताळांचे 6 कनिष्ठ सैतान येऊन आपल्या सम्राटाच्या आगमनाची जणू ही पूर्वतयारीच करतात. मग तो येतो. त्याच्या येण्याची चाहूल लागताच पृथ्वीच्या उरातही धडकी बसत असावी. मग महामारी पसरू लागते. किड्या मुंग्यांसारखी माणसे पटापटा मरू लागतात. सामान्य लोक हवालदिल होतात. माणुसकी गहाळ होते. देव आहे की नाही याबद्दल सामान्यांच्या मनात संदेह निर्माण होतो. आणि तेव्हाच त्या अस्थिर मनांचा ताबा घ्यायला, पृथ्वीवरून देवांचे नाव कायमचे मिटवायला, अंधाराचे साम्राज्य प्रस्थापित करायला तो येतो. सैतानांचा सम्राट, दैत्यांचा दैत्य, कली, ख्रिश्चन धर्मानुसार ल्युसिफर. मला मिळालेली माहिती सध्याच्या जागतिक परिस्थितीला तंतोतंत लागू पडत होती. नानाविध नैसर्गिक संकटे, महामारी, माणुसकीशून्य जग, आभासी दुनियेत हरवलेली करती-सवरती तरुण पिढी. या परिस्थितीचा फायदा घेऊन तो महासैतान या अवनीवरती अवतरला तर त्यात नवल नव्हतंच. अंत जवळ होता. ल्युसिफरचे येणे म्हणजे महाप्रलयच. त्या वादळाची पूर्वसूचना आधीच मिळाली होती. म्हणजे त्याचे येणे आता जवळपास निश्चित होते. प्रश्न एवढाच उरला की या महाभयंकर सैतानाला निमंत्रण धाडले तरी कोणी? आणि अखिल मनुष्य जातीला पाताळाच्या अंधकारात लोटणाऱ्या या संकटाची सुरुवात खरंच आमच्या बंगल्याच्या तळघरातून झाली असेल? तो मीच आहे का, सैतानाची पूजा करणारा, मानवजातीच्या अखेरीला कारणीभूत ठरणारा? जर असेन तर मी हे सर्व केव्हा आणि का केलं? की माझ्या मनाच्या सुप्तावस्थेतच एक सैतान दडलेला होता? हे सगळं कसं थांबवायचं? पुराणात सांगितलंय त्याप्रमाणे आता भगवान विष्णूलाच कल्की अवतार घ्यावा लागणार. पण तसे नाही झाले तर? ही कल्पनाच दडपून टाकणारी होती. कली किंवा ल्युसिफरच्या आणि त्याच्या 6 अमानवी महाबली सैतानांचा सामना करणे हे मनुष्य शक्तीच्या पलीकडचे आव्हान होते. मी आणलेल्या रेकॉर्ड्समधील जुने कागद चाळताना अचानक एक खूप जुने छायाचित्र बाहेर पडले. ते छायाचित्र रंगीत होते. पिवळट डागांनी जरी त्याचा बराचसा भाग व्यापला असला तरी चित्र सुस्पष्ट दिसत होते. त्या फोटोत एक उंचपुरा माणूस याच बंगल्याच्या पार्श्वभूमीवर उभा होता. त्याचा चेहरा आता ओळखू न येण्या इतपत पिवळट पडला होता. मी फोटोच्या मागे पाहिलं. मिस्टर अँथनी डायर, 1985. दस्तावेजानुसार हा अँथनीच बंगल्याचा मूळ मालक होता.
बंगल्यावर वीज कोसळून झालेल्या अपघातात तो मरण पावला. त्या अँथनीत लक्षात ठेवण्यासारखे फार काही नव्हते. तो अतिशय सडपातळ निर्जीव वाटत होता. त्याच्या उंचीमुळे त्याचा कृशपणा आणखी उठून दिसायचा. तो जवळपास 6-6.5 फूट तरी उंच असावा. 6.5 फूट उंची? माझ्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे या डायरचे भूतच या बंगल्याला अजूनही पछाडते तर.